नमस्कार, मी ललिता आपल्या सर्वांचं स्वागत करते कुकिंग विथ ललिता नंदाळे या खानदेशी कुकिंग चॅनलमध्ये. तुम्ही नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. आज आपण पाहत आहोत सांजोरीची रेसिपी. त्यासाठी एका पातेल्यात 1 कप पाणी आणि 2.25 कप गूळ घालून घेतला. गूळ पाण्यात पूर्णपणे विरघळून घ्यायचा. आता दुसरीकडे आपण एका कढईत 1 चमचा तूप घालून घेऊ. तूप गरम झाल्यावर त्यात रवा घालून घ्यायचा. ज्या कपाने पाणी आणि गूळ मोजून घेतलेला आहे त्याच कपाने रवा पण मोजून घेतलेला आहे. मी इथे साधारण 2.5 कप रवा घेतलेला आहे. रवा चांगला हलवत तुपात एकजीव करून घ्यायचा आहे. दुसऱ्या साईडला ठेवलेला गूळ पाण्यात विरघळलेला आहे की नाही ते पण चेक करत राहू. गूळ विरघळलेला आहे. आता गॅस बंद करून गुळाचं पाणी थंड होऊ द्यायचं आहे. आता रवा व्यवस्थित एकसारखा हलवत भाजून घ्यायचा आहे. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित रवा भाजून झालेला आहे. रवा थंड होऊ द्यायचा. आता त्यात गुळाचं पाणी घालून घेऊ. गुळाचं पाणी लागेल तसं थोडं थोडं करत घालून घ्या. हे पाणी इथे पूर्ण लागलेलं आहे. चांगलं मिक्स करून एकजीव करून घ्या, जेणेकरून पाण्यात सर्व रवा ओला होईल आणि व्यवस्थित भिजेल. आता रवा 5 ते 6 तास झाकून ठेवा, म्हणजे रव्यामध्ये गुळाचं पाणी व्यवस्थित मुरेल आणि रवा आणि गूळ एकजीव होईल. आता 5 ते 6 वेलदोडे खलबत्त्यात काढून घेऊया. तुम्ही हवं तर इलायची पावडर पण वापरू शकता. वेलदोडीची टरफल काढून घ्यायची. आपण त्याचा वापर चहामध्ये करू शकतो. वेलदोडे चांगले बारीक काढून घेऊया. आता रव्यामध्ये 1 कप खोबऱ्याचा कीस घालून घेऊ. ज्या कपाने रवा, गूळ आणि पाणी मोजून घेतलेलं होतं त्याच कपाने मी खोबरं मोजून घेतलेलं आहे. तो व्हिडिओ इथे मिस झालेला आहे, त्याबद्दल क्षमा करा. काढलेली इलायची घालून घेऊ आणि चांगलं एकजीव करून घेऊया. हे सांजोरीचं सारण तयार झालेलं आहे. आता आपण कणिक करून घेऊया. त्यासाठी 2 कप गव्हाचं पीठ, चिमूटभर मीठ आणि 1 चमचा साजूक तूप घेऊया. गव्हाचं पीठ वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर मैदा पण घेऊ शकता. सर्व काही एकजीव करून घ्यायचं आहे. आता थोडं थोडं करत पाणी घालून कणिक करून घेऊया. मला साधारण अर्धा कप पाणी कणिक करण्यासाठी लागलेलं आहे. चांगलं मळून मऊ कणिक करून घ्यायचं आणि 15 ते 20 मिनिट झाकून ठेवायचं. आता सांजोरी बनवायला घेऊया. त्यासाठी लागणारं सर्व साहित्य जवळ घेऊन बसायचं. कणकेचे छोटे छोटे गोळे करून घेऊया. साधारण लहान मुलं खेळण्यासाठी गोट्या वापरतात तेवढे गोळे करून घ्यायचे आणि शक्य होईल तेवढा पातळ पापडासारखं लाटून घ्यायचं. असे एक सोबत 5 ते 6 पाते लाटून घ्यायचे. पोळीसारख्या लाटलेल्या या पात्यांना तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की कळवा. आता एका पात्यावर सारण भरून घेऊया. साधारण 3 ते 4 चमचे सारण भरून घ्यायचं. साईडला पसरलेलं सारण मध्ये करून घ्यायचं. आता सारणच्या साईडने थोडं अंतर ठेवून पाणी लावून घ्यायचं आणि दुसरं पातं त्यावर ठेवायचं. ही प्रोसेस अगदी काळजीपूर्वक करायची, जेणेकरून सांजोरी तेलात फुटत नाही. दुसरं पातं ठेवल्यावर साईड थोड्या दाबून घ्यायच्या आणि थोडं अंतर ठेवून गोल आकारात कापून घ्यायचं. ही झाली गोल सांजोरी तयार. सांजोरी अलगद उचलून एका रुमालावर ठेवायची आणि दुसऱ्या रुमालाने झाकून घ्यायची. अगदी अशाच प्रकारे अर्धगोल सांजोरी पण बनवू शकतो. अशा प्रकारे सर्व सांजोऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत. आता गरम तेलात सांजोरी तळून घेऊया. तेल कोमटपेक्षा थोडं जास्त गरम असावं, पण अगदी कडकडीत गरम नको, नाहीतर सांजोरी काळपट तळली जाते. आता सांजोरीच्या वरच्या साईडने थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं. तुम्ही बघू शकता सांजोरी अगदी टम्म फुगलेली आहे. अशाच प्रकारे बाकी सांजोरी पण तळून घेऊया. आणि हो, तेल गरम झाल्यावर तेलात चिमूटभर मीठ टाकून घ्या,
म्हणजे तळताना तेल जास्त शोषलं जाणार नाही. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून कळवायला विसरू नका आणि खात रहा, आनंदी रहा. धन्यवाद.